मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवाणकर. मित्रांनो, काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ऐतिहासिक घोषणा केली आणि त्यांच्या घोषणेनुसार इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यामधला जो संघर्ष हा साधारणतः गेल्या 3 दशकांपासून चाललेला आहे. हा संघर्षामध्ये काहीतरी तोडगा निघालेला आहे आणि ही शस्त्रसंधी 10 दिवसांची, ज्याला आपण सीज फायर असं म्हणतो, आणि या शस्त्रसंधीची जी सुरुवात आहे ती आज सकाळपासनं, भारतीय वेळेनुसार आज सकाळपासनं ही शस्त्रसंधी सुरू झालेली आहे. हा एक अतिशय महत्त्वाची घडामोड आहे. ह्या आखाती संघर्षाच्या दरम्यान अनेक नाट्यमय घडामोडी गेल्या 48 दिवसांमध्ये घडलेल्या आहेत आणि यामध्ये काही नकारात्मक आहेत, काही सकारात्मक आहेत. त्याच्यातली एक घडामोड म्हणजे इराण आणि अमेरिका यांच्यामधली जी शस्त्रसंधी, जी 22 तारखेपर्यंत, या महिन्याच्या 22 तारखेपर्यंत चालणार आहे. आणि त्यातलं आणखीन एक सकारात्मक घडामोड आपण म्हटली पाहिजे, ती म्हणजे इस्रायल आणि हिजबुल्ला. हिजबुल्ला म्हणण्यापेक्षा लेबनन असं आपण म्हणू. इस्रायल आणि लेबनन यांच्यामधला हा प्रामुख्याने शस्त्रसंधीचा जो एक ॲग्रीमेंट झालेला आहे आणि 10 दिवस दोघांनी पण एकमेकांवरती अटॅक न करण्याचं प्रामुख्याने जे ठरवलेलं आहे, तो एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्याकडे आपल्याला प्रामुख्याने एक मेजर डेव्हलपमेंट म्हणून बघता येईल. याचं कारण असं आहे की इस्लामाबादमध्ये, पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराण यांच्या प्रतिनिधींमध्ये जी चर्चा झालेली होती, ती चर्चा निष्फळ ठरली, ती अपयशी ठरली. त्याचं एक महत्त्वाचं कारण असं होतं, ते म्हणजे लेबननचा प्रश्न. यामध्ये इस्रायल आणि लेबनन यांच्यामध्ये शस्त्रसंधी व्हायला हवी किंवा लेबननचा समावेश हा या संपूर्ण इराण आणि अमेरिका यांच्यामधल्या शस्त्रसंधीमध्ये करण्यात यावा, ही एक महत्त्वाची अट इराणकडनं ठेवण्यात आली होती. इराणकडनं ज्या 10 अटी टाकण्यात आल्या होत्या अमेरिकेच्या पुढे शस्त्रसंधी करण्यासाठी, त्यापैकी एक अट जी होती ती म्हणजे इस्रायलनी लेबननवरती अटॅक करणं थांबवलं पाहिजे. कारण या संघर्षाच्या दरम्यान इस्रायलकडनं मोठ्या प्रमाणावरती अटॅक हे लेबननवरती झाले. किंबहुना ज्या वेळेला अमेरिका आणि इराणमध्ये मागच्या मंगळवारी शस्त्रसंधीची घोषणा झाली, त्याच्यानंतरच्या 48 तासांमध्ये अतिशय मेजर अटॅक्स हे इस्रायलकडनं लेबननवरती झाले आणि इव्हन लेबननच्या कॅपिटलवरती झाले. जो प्रामुख्याने नॉर्दर्न इस्रायल आहे आणि सदर्न लेबनन आहे, त्यातल्या हिजबुल्लाचे जे सेंटर्स आहेत त्या ठिकाणी अटॅक झाले आणि याच्यातनं जवळपास 300 लोकं मारले गेले. त्यामुळे हा संघर्ष परत एकदा चिघळलेला होता आणि त्यामुळे इराणचं म्हणणं असं होतं की तुम्ही आमच्या कंडिशनचं व्हायोलेशन केलेलं आहे, शस्त्रसंधीचं व्हायोलेशन केलेलं आहे आणि आम्ही अमेरिकेबरोबर कोणत्याही प्रकारची चर्चा करणार नाही जोपर्यंत इस्रायल आणि लेबननमध्ये कोणत्याही प्रकारे शस्त्रसंधी होत नाही किंवा इस्रायल लेबननवरती अटॅक करणं थांबवत नाही. ही प्री-कंडिशन इराणकडनं ठेवण्यात आली होती आणि आता आपण असं बघतो की इस्रायलमध्ये आणि लेबननमध्ये अशा स्वरूपाची शस्त्रसंधी झालेली आहे. मी याला इराणचा एक मोठा विजय या दृष्टिकोनातनं पाहतो. कारण इराण अडून बसला होता की जोपर्यंत लेबननचा समावेश तुम्ही करत नाही त्या संपूर्ण शस्त्रसंधीमध्ये आणि इस्रायलकडनं लेबननवरती अटॅक करणं थांबवलं जात नाही, तोपर्यंत आम्ही टॉकसाठी तयार होणार नाही. हे इराणची अट होती आणि त्या अटीला आता अमेरिका आणि इस्रायलनी मान्यता दिली आहे असं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे इराणचा हा एक पद्धतीने विजय आहे असं देखील आपल्याला म्हणता येईल आणि ही एक मेजर डेव्हलपमेंट यासाठी आहे. आता त्यासाठी आपल्याला थोडं इतिहासामध्ये जावं लागेल. मी अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला हा नेमका काय प्रकार आहे हे समजून सांगतो. कारण तुम्ही प्रसारमाध्यमांमधनं, मग इलेक्ट्रॉनिक चॅनल असतील किंवा न्यूजपेपर असतील, यामधनं आज सकाळपासून सातत्याने ही बातम्या वाचतायत की इस्रायल आणि लेबननमध्ये शस्त्रसंधी झाली आहे. नेमका हा सगळा प्रकार काय आहे? ही नेमकी शस्त्रसंधी कोणामध्ये आहे आणि का ह्या 2 देशांमध्ये एवढे प्रॉब्लेम्स आहेत, हे प्रथमतः आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता जेव्हा आपण म्हणतो आहोत की इस्रायल आणि लेबननमध्ये शस्त्रसंधी झाली आहे, ॲक्च्युअली ती शस्त्रसंधी इस्रायल आणि लेबननमध्ये नाही आहे, तर ती इस्रायल आणि हिजबुल्ला या गटामध्ये आहे. हिजबुल्ला हा एक गट आहे, किंबहुना राजकीय पक्ष आहे लेबनन ह्या देशामधला. लेबनन आणि इस्रायल ह्या दोन्ही देशांच्या सीमारेषा एकमेकांना भिडलेल्या आहेत. आता मी थोडंसं इतिहासामध्ये जातो. हा संघर्ष जो चालला आहे हिजबुल्ला या गटामधला आणि इस्रायल बरोबरचा, हा 1980च्या दशकाच्या पूर्वार्धापासून चाललेला आहे. आता पहिले लेबनन या देशाविषयी थोडी माहिती घेऊ. हा जो इस्रायलच्या शेजारी असणारा लेबनन देश आहे, हा खरं तर ज्याला आपण असं म्हणू शकतो की हा एक पद्धतीने ज्याला मल्टी रिलिजियस स्टेट, ज्याच्यामध्ये अनेक धर्मांचा समावेश होतो, अशा प्रकारचा देश आहे. या देशामध्ये सुन्नीपंथीय मुस्लिम आहेत, या देशामध्ये शियापंथीय मुस्लिम आहेत आणि या देशामध्ये ख्रिश्चन पण आहेत. तर आता हे तिन्ही कम्युनिटीजचं वास्तव्य किंवा अस्तित्व लेबनन या देशामध्ये आहे. अर्थात शिया संख्येने जास्त आहेत, तेवढे सुन्नी पण आहेत आणि ख्रिश्चन हे मायनॉरिटीमध्ये आहेत.
त्यामुळे आता ह्या देशांनी बघा अतिशय मजेशीर बाब आहे. त्यामुळे या देशाची पॉलिटिकल सिस्टम जर तुम्ही लेबननची पाहिली, तर यामध्ये ज्या मेजर पोझिशन्स आहेत ह्या 3 कम्युनिटीला वाटून दिल्या गेलेल्या आहेत. म्हणजे लेबननचा प्रेसिडेंट आहे हा ख्रिश्चन समुदायाचा आहे. तर लेबननचा प्राईम मिनिस्टर जो आहे तो सुन्नीपंथीयांचा आहे. आणि लेबननच्या जी असेंब्ली आहे त्या असेंब्लीचा जो स्पीकर आहे तो शियापंथी आहे. त्यामुळे या देशामध्ये एक पद्धतीचा खूप चांगल्या पद्धतीचा बॅलन्स लेबननने अचीव करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात हा जो लेबनन देश आहे, तर जो इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये संघर्ष चालला होता आणि पॅलेस्टाईनचं नेतृत्व करणारी PLO म्हणजे पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन नावाची संघटना होती. आपण यासेर अराफतचं नाव ऐकलं असेल यापूर्वी, जे त्याला नेतृत्व प्रदान करायचे. तर हा जो PLO गट होता, पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन, हा दक्षिण लेबननमध्ये, म्हणजे जर तुम्ही नकाशा पाहिला तर उत्तर म्हणजे इस्रायल जो आहे, ते इस्रायलचा जो उत्तरेकडचा भाग आहे तो लेबननचा दक्षिणेकडचा भाग आहे. म्हणजे इस्रायलच्या उत्तरेकडच्या भागाची सीमारेषा ही लेबननच्या दक्षिणेकडच्या भागाशी जोडली गेलेली आहे. म्हणजे दोन्ही पण, जसं भारत आणि पाकिस्तान हे शेजारी देश आहेत, तसं लेबनन आणि इस्रायल हे देखील शेजारी देश आहे. आता ह्या PLOनी काय केलं की हा जो दक्षिण लेबननचा भाग आहे, या दक्षिण लेबननमध्ये आपले प्रशिक्षण स्थळ त्यांनी निर्माण केले आणि या प्रशिक्षण स्थळावरनं ते नॉर्दर्न इस्रायलवरती अटॅक करत होते, पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन आणि त्यांचे कार्यकर्ते. त्यामुळे झाला असा प्रकार की 1982 मध्ये इस्रायलने लेबनन या देशावरती हल्ला केला, अटॅक केला आणि त्यांनी त्या ठिकाणी जे PLOचे प्रशिक्षण स्थळ होते ते उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. आता ज्या वेळेला इस्रायलनी दक्षिण लेबनन आपल्या हातामध्ये घेतला, त्यावेळेला त्याला विरोध करण्यासाठी तिचा अनेक गट पुढे आले. लेबननमधले अनेक गट इस्रायलच्या अटॅकला विरोध करण्यासाठी पुढे आले आणि त्यामधला एक गट हेजबोल्ला होता. हा जो हेजबोल्ला गट आहे हा प्रामुख्याने लेबननमधल्या शियापंथीयांचं नेतृत्व करणारा आहे. आणि ज्या वेळेला त्यांनी इस्रायलने आपला अटॅक त्याच्यानंतर मागे घेतला आणि मागे घेतल्यानंतर तिथं जे अनेक गट तयार झालेले होते, या गटांचं त्यांचं अस्तित्व नष्ट झालं. मात्र हेजबोल्ला एक संघटना अशी आहे की तिचं अस्तित्व तशाच पद्धतीने दक्षिण लेबननमध्ये कायम राहिलं. म्हणजे ही संघटना का निर्माण झाली होती, तर 1982 मध्ये इस्रायलनी लेबननवरती जो हल्ला केलेला होता, अटॅक केलेला होता, त्याला विरोध करण्यासाठी हेजबोल्लाचा जन्म झाला. परंतु तो अटॅक परत गेल्यानंतर मात्र हेजबोल्ला कायम राहिली आणि हेजबोल्लाला शस्त्र ठेवण्यासाठी देखील अलाउड करण्यात आलं. अर्थात आता तुम्हाला असं दिसेल की लेबनन हा स्टेट आहे, तर हेजबोल्ला हे नॉन स्टेट आहे, म्हणजे संघटना आहे. परंतु इंटरेस्टिंग बाब अशी आहे की लेबनन हा एक वीक देश आहे, कमकुवत आहे, त्यांचं सेंट्रल गव्हर्नमेंट कमकुवत आहे आणि हेजबोल्ला स्ट्रॉंग आहे. म्हणजे हा युनिक देश असा आहे की ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटपेक्षा जे नॉन स्टेट ॲक्टर आहे, नॉन गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट आहे, ती स्ट्रॉंगर बनलेली आहे. जो प्रकार तुम्हाला पाकिस्तानमध्ये दिसतो, पाकिस्तानमध्ये तिथल्या सरकारपेक्षा पाकिस्तानचं लष्कर स्ट्रॉंग आहे, पाकिस्तानमधले धार्मिक गट स्ट्रॉंग आहेत, ज्यांना आपण नॉन स्टेट ॲक्टर्स असं म्हणतो. हा जो डीप स्टेट आहे, नॉन स्टेट ॲक्टर्स आहे, ते पाकिस्तानमध्ये स्ट्रॉंग आहेत. सिमिलरली लेबननमध्ये देखील हेजबोल्ला जो गट आहे हा नॉन स्टेट ॲक्टर आहे, त्याला आपण डीप स्टेट म्हणू शकतो. तो प्रचंड स्ट्रॉंग आहे, कारण हा जो लेबनन देश हा सारखं नागरी युद्धांना बळी पडत गेलेला आहे. त्यांच्यामध्ये अनेक धर्मांचं अस्तित्व आहे, त्यांच्यामध्ये सातत्याने संघर्ष चालला होता, सातत्याने सत्तांतर त्या ठिकाणी होत होती आणि त्यामुळे हेजबोल्ला जो आहे तो पॉवरफुल बनत गेला. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, लेबननच्या सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये एवढी क्षमता नव्हती की हेजबोल्लाला डिझार्म केलं जाईल किंवा त्याच्याकडनं शस्त्र काढून घेतले जाईल. त्यामुळे हेजबोल्लाचं अस्तित्व 1982 पासून कायम राहिलं आणि 82 पासून हेजबोल्ला इस्रायलला विरोध करत गेला आणि दक्षिण लेबननमध्ये त्यांनी आपला तळ तयार केला. त्यांनी त्यांचे गावं तयार केले, सिटीज तयार केले, अंडरग्राऊंड टनेल्स तयार केले. त्या टनेल्समध्ये त्यांचे अनेक कारखाने म्हणजे शस्त्रास्त्र बनवण्याचे असतील, दारुगोळा बनवण्याचे असतील, ते त्यांनी सुरू केले आणि त्यामुळे संपूर्ण दक्षिण लेबनन हा हेजबोल्लाचा बालेकिल्ला बनला. आणि ह्या हेजबोल्लाला इराणने मदत करायला सुरुवात केली. इराण हा शियापंथी देश आहे, हेजबोल्ला ही शियापंथी संघटना आहे, त्यामुळे इराणने त्यांना मदत करायला सुरुवात केली. त्यामुळे हेजबोल्लाची ताकद प्रचंड वाढली आणि 1982 पासून हेजबोल्ला सातत्याने इस्रायलला अटॅक करतो आहे. इस्रायलमध्ये आणि हेजबोल्लामध्ये प्रचंड संघर्ष आहे. त्यामुळे 1982 पासून जो संघर्ष चालू आहे, त्यांना पहिल्यांदा ह्या दोन देशांमध्ये एक करार झालेला आहे आणि 10 दिवसांची शस्त्रसंधी झालेली आहे. आता मुद्दा असा आहे की लेबनननी हा करार इस्रायल बरोबर केलेला आहे आणि याची घोषणा अमेरिकेने केलेली आहे.
मात्र याच्यामध्ये डायरेक्ट हेजबोल्ला अजून इन्व्हॉल्व नाही आहे. हेजबोल्लाच्या वतीने लेबनननी प्रॉमिस केलेलं आहे की आम्ही आता हेजबोल्लाला इस्रायलच्या विरुद्ध अटॅक करू देणार नाही. अशा प्रकारची गॅरंटी जी आहे ही प्रामुख्याने लेबनन या देशाने घेतलेली आहे, त्यांच्या राजकीय नेतृत्वाने घेतलेली आहे आणि त्यांनी ॲश्युअर केलेलं आहे डोनाल्ड ट्रम्पला आणि इस्रायलला की आम्ही तुमच्यावर अटॅक करणार नाही. सिमिलरली इस्रायलने देखील ॲश्युअर केलेलं आहे की आम्ही पुढचे 10 दिवस लेबननवरती अटॅक करणार नाही किंवा हेजबोल्लाच्या प्रशिक्षण स्थळांवरती अटॅक करणार नाही. आता मुद्दा असा आहे की ही चांगली डेव्हलपमेंट आहे, सकारात्मक डेव्हलपमेंट आहे आणि ज्याचं आपण स्वागतच केलं पाहिजे आहे. कारण प्रचंड निरपराध निष्पाप लोक याच्यामध्ये मारले जात होते, महिला मारल्या जात होत्या, लहान मुलं मारली जात होती. मात्र कळीचा प्रश्न आता असा आहे की आता हे जे सीजफायर आहे हे टिकून राहणार का? कारण याचं अस्तित्व 10 दिवस आहे, पण या 10 दिवसानंतर पण हे सीजफायर टिकेल का? परपेच्युअल पीस म्हणजे कायमस्वरूपी शांतता त्या ठिकाणी निर्माण होईल का? हा अतिशय कळीचा प्रश्न आहे आणि मित्रांनो त्याच्यामध्ये मोठा क्वेश्चन मार्क आहे. कारण शक्यता फार फार कमी आहे. याचं कारण लक्षात घ्या की ह्या गेल्या आठवड्याभरामध्ये ज्या पद्धतीने इस्रायलने लेबननवरती, दक्षिण लेबननवरती अटॅक केला आहे, हेजबोल्लावरती अटॅक केला आहे, विशेष करून जो बॉर्डरिंग स्टेट आहे म्हणजे नॉर्दर्न इस्रायल आणि सदर्न लेबनन याच्यामधली जी सीमारेषा आहे, त्या सीमारेषावरती जी गावं आहेत त्या गावांवरती इस्रायलकडनं ज्या पद्धतीचे अटॅक झालेत तिथले साधारणतः 10 लाख लोक हे डिस्प्लेस झालेत आणि तो सगळा भाग सोडून ते बैरूतकडे म्हणजे सेंट्रल लेबननकडे त्यांच्या कॅपिटलच्या दिशेने गेलेले आहेत. आता मुद्दा असा आहे की इस्रायलने आपलं सैन्य जे आहे हे दक्षिण लेबननमध्ये घुसवलेलं आहे. आजही इस्रायलच्या 5 डिव्हिजन्स ह्या दक्षिण लेबननमध्ये आहे. आता प्रश्न असा आहे की मग इस्रायल ह्या आपल्या फौजा काढून घेणार का? हा पहिला कळीचा प्रश्न. इस्रायलनी या आठवड्याभरामध्ये काय केलंय की एक बफर झोन तयार केलेला आहे नॉर्दर्न इस्रायलमध्ये आणि सदर्न लेबननमध्ये. हा जो बफर झोन आहे या बफर झोनमध्ये त्यांनी आपलं सैन्य उतरवलेलं आहे आणि इस्रायलची कल्पना आता अशी आहे की ज्याला ग्रेटर इस्रायल असं म्हटलं जातं. आता ते असं म्हणतात की नॉर्दर्न इस्रायल आणि सदर्न लेबनन ज्यांना आम्ही एकत्र करू म्हणजे सदर्न लेबनन आम्ही पूर्णपणे आमच्या हातामध्ये घेऊ, त्याच्यावर कब्जा करू आणि आता तिथलं हेजबोल्लाचं अस्तित्व नष्ट करून टाकू. लेबननचा हा भाग इस्रायल आपल्याकडे घेऊन एक ग्रेटर इस्रायल बनवण्याची इस्रायलची कल्पना आहे आणि त्या दृष्टिकोनातनं इस्रायलच्या 5 त्यांच्या लष्कराच्या डिव्हिजन्स ह्या आता सदर्न लेबननमध्ये आहेत. त्यामुळे इस्रायल आपलं सैन्य मागे घेणार का? हा बफर झोन क्रिएट केलेला आहे तो नष्ट करणार का? ग्रेटर इस्रायलची संकल्पना इस्रायल मागे घेणार का? हा अतिशय कळीचा प्रश्न आहे. दुसरी अट जी इस्रायल आणि अमेरिकेकडनं टाकली गेली आहे ती म्हणजे हेजबोल्ला गटाचं निशस्त्रीकरण करणं म्हणजे डिझार्म करणं त्याला, म्हणजे यांचे शस्त्र काढून घेणं. पण हेजबोल्ला आपले शस्त्रांचा त्याग करेल का? हे शक्य नाही आहे. 82 पासून हेजबोल्लाने आपल्या हातामध्ये शस्त्र ठेवलेले आहेत आणि त्या शस्त्र ते त्याग करू शकत नाहीत आणि जोपर्यंत ते शस्त्र त्याग करू शकत नाही तोपर्यंत संघर्षाची शक्यता खूप जास्त आहे. भीती आहे, असुरक्षितता आहे आणि दोन्ही देशांमध्ये संशयाचं वातावरण, इस्रायल आणि लेबननमध्ये संशयाचं वातावरण हे कायम राहणार आहे. त्यामुळे ज्या अटी या इस्रायलकडनं टाकल्या गेल्यात, ज्या अटी या हेजबोल्लाकडनं टाकल्या गेल्यात, आता हेजबोल्ला असं म्हणतंय की इस्रायलने हा पूर्ण त्यांचे सैन्य मागे घ्यावेत. इस्रायल सैन्य मागे घ्यायला तयार नाहीये आणि हेजबोल्ला आपले शस्त्र त्याग करण्यासाठी तयार नाहीये. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प जरी क्लेम करत असले, स्वतःची पाठ थुपटून घेत असले, त्यांनी काल ज्या पत्रकार परिषद घेतली त्यात ते असं बोलले की मी जगामध्ये जसं मी राष्ट्राध्यक्ष बनलोय, 1.5-2 वर्ष झाले त्यांना राष्ट्राध्यक्ष बनून, त्यामध्ये मी 9 संघर्ष थांबवले आणि आता हा 10वा संघर्ष आहे मी थांबवला आहे. बघा मी किती ग्रेट नेता आहे. आणि ते क्लेम करत असतात जसं भारत पाकिस्तानमधला संघर्ष पण ते म्हणतात की मी थांबवलेला आहे. तशाच पद्धतीने ते आता म्हणतात की मी हा ऐतिहासिक डील घडून आणलेला आहे आणि मी आता इस्रायल आणि लेबननमधला संघर्ष थांबवला आहे जो 1982 पासून कुणीही आजपर्यंत अशी हिंमत केली नाही किंवा कोणाला यश प्राप्त झालं नाही जे मला यश प्राप्त झालंय. परंतु जरी हे खरं असलं तरी देखील 10 दिवसांच्या वरती याचं अस्तित्व राहील का? हा अतिशय कळीचा प्रश्न आहे मित्रांनो. कारण यांच्यामध्ये फंडामेंटल डिफरन्सेस आहे, ट्रस्ट डेफिसिट आहे, विश्वासाची तूट आहे आणि ही विश्वासाची तूट ही प्रामुख्याने अस्तित्वाच्या संघर्षामध्ये आहे. आता हा अस्तित्वाचा संघर्ष काय आहे की इराण हा इस्रायलच्या मुळाशी उठला आहे, इस्रायल इराणच्या मुळाशी उठलेला आहे. या दोघांनाही एकमेकांचं अस्तित्व नको आहे.
इस्रायलला इराणला संपवायचं आहे, इराणला इस्रायलला संपवायचं आहे. त्यांच्या राजकीय नेतृत्वाने उघडपणे अशी भाषा करायला सुरुवात केली आहे, की पुढच्या 25 वर्षांमध्ये इराण असं म्हणतो, की इस्रायलचं अस्तित्व जगाच्या नकाशावरनं चाललं जाईल. सिमिलरली इस्रायलकडनं पण अशा प्रकारचे स्टेटमेंट केले जात आहेत. त्यामुळे जे 2 देश एकमेकांच्या जीवावर उठलेत, मुळावर उठलेले आहेत, ते केवळ एका चर्चेच्या राउंडमधनं अशा प्रकारची शस्त्रसंधी करतील, लगेच सगळ्या गोष्टींसाठी तयार होतील. हेजबोल्ला शस्त्राचा त्याग करेल आणि सांगेल, की ओके आम्हाला इराणचं इस्रायलचे सगळ्या टर्म्स कंडिशन ॲक्सेप्ट आहे आणि इस्रायल म्हणेल ठीक आहे, आम्ही आता दक्षिण लेबननमधनं सगळं सैन्य मागे घेतो. हे असं होणं हे सध्या तरी शक्य नाही आहे. याचं कारण असं आहे, की ही ट्रस्ट डेफिसिट दूर करण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागेल आणि त्यासाठी काही प्रॉडक्टिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह मेजर्स हे दोघांकडनं घ्यावे लागतील. काहीतरी स्ट्रॉंग विल पॉवर दोघांकडनं एक्झिबिट करावी लागेल, तरच ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होतील. त्यामुळे आता याच्यातनं एक गोष्ट मात्र नक्की आहे, की ही इराणची प्री कंडिशन होती, की जोपर्यंत इस्रायल लेबननवरती अटॅक करणं थांबवत नाही, तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही. त्यामुळे आता प्रश्न असा आहे, की इराण चर्चेला तयार होतो का? ऑलरेडी पाकिस्तानचे काही प्रतिनिधी इराणमध्ये जाऊन इराणच्या पॉलिटिकल लीडरशिपबरोबर चर्चा करता आहेत आणि आता त्यामुळे एक शक्यता अशी आहे, की इराण आता परत चर्चेसाठी तयार होतो का? आणि जसं लेबनन आणि इस्रायलमध्ये शांतता करार झाली, शस्त्रसंधी झाली, तशाच प्रकारचं एखादा आणखीन मेजर डील इराणमध्ये, अमेरिकेमध्ये होतं का? पण जसं मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं, की लेबननचे हेजबोल्ला आणि इस्रायलमध्ये फंडामेंटल डिफरन्सेस आहेत. तशाच प्रकारचे फंडामेंटल डिफरन्सेस अमेरिका, इराणमध्ये आहे. इराणला अमेरिकेचं लष्करी अस्तित्व आखातामध्ये नको आहे. त्यांना त्यांनी पूर्णपणे काढून घ्या असं म्हणून सांगितलेलं आहे. त्यासाठी अमेरिका तयार होईल का? अशक्य आहे. अमेरिकेला इराणचा संपूर्ण अणुशक्तीचा कार्यक्रम जो आहे, मी त्याला अण्वस्त्र विकास नाही म्हणणार, कारण तो आरोप आहे. अणुशक्तीचा कार्यक्रम पूर्णपणे नष्ट करायचा आहे. त्यांचा युरेनियम एनरिचमेंटचा कार्यक्रम नष्ट करून टाकायचा आहे. त्याच्यासाठी इराण तयार होईल का? इराणचे सगळे बॅलिस्टिक मिसाईल उद्ध्वस्त करायचे, नष्ट करून टाकायचे, अशी अट अमेरिकेकडनं टाकली गेली आहे, इस्रायलकडनं टाकली गेली. इराण त्याला तयार होईल का? हे फंडामेंटल मुद्दे आहेत, ज्याच्यावरती एकमत होणं इतक्या सहजपणे शक्य नाही आहे. आणि जर तसं व्हायचं असतं, तर मग हा 48 दिवसाचा संघर्ष का चालला असता? एवढ्या सगळ्या नेत्यांना इराणचं मारायची का गरज पडली असती? एवढा सगळा स्टेट ऑफ हार्मुजचं ब्लॉकेड करायची का गरज पडली असती? त्यामुळे इथे या सगळ्या ठिकाणी बिग बिग क्वेश्चन मार्क्स आहेत. त्यामुळे सध्या तरी आपण असं म्हणू शकतो, की 10 दिवस डोनाल्ड ट्रम्प स्वतःची पाठ थुपटून घेतील, की आम्ही हा सगळा याचं क्रेडिट स्वतःला घ्यायचा प्रयत्न करतील. 10 दिवसानंतर काय होईल सांगता येत नाही. आता जरी इराण पुन्हा चर्चेला तयार झाला, परत चर्चेचा राऊंड झाला, तरी त्याच्यातनं काही कन्स्ट्रक्टिव्ह बाहेर येईल अशी शक्यता फार कमी आहे. कारण जोपर्यंत जसं मी तुम्हाला सांगितलं, की यांच्यामधली जी ट्रस्ट डेफिसिट आहे, विश्वास तूट आहे, ही ब्रिज करण्यासाठी अत्यंत स्ट्रॉंग विल पॉवर यांच्या राजकीय नेतृत्वाला दाखवावी लागेल. इराण, अमेरिका आणि इस्रायलच्या राजकीय नेतृत्वाला दाखवावी लागेल. तरच हा संघर्ष काही प्रमाणामध्ये निवळण्याला मदत होईल.